नमस्कार, मी आकाश जाधव. काल आम्ही कृषी चर्चा नावाचा एक विषयावर ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये संभाजीनगर इथं आमच्या क्लासला ॲग्रिकल्चरच्या मुलांना बोलवलं होतं. इनफॅक्ट त्याचं मुख्य संयोजक जे होते ते प्रशांत ढोले सर आणि क्षितिज भालेराव सर होते. पण सोबत मी बऱ्यापैकी तो प्रोग्राम थांबून ऐकला. त्यातले महत्त्वाचे मुद्दे त्यांच्या डिस्कशनमध्ये नंतर मीही तिथं बोललो होतो. तर विद्यार्थ्यांची चर्चेंती मला असं वाटलं की ह्या गोष्टीचा एखादा व्हिडिओ बनवा, सो दॅट तीच चर्चा किंवा त्यातले महत्त्वाचे मुद्दे हे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. ते फक्त IBPS AFOशी संबंधित नाही आहे, पण त्याशिवाय इतरही एक्झाम ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पेसिफिकली ॲग्रिकल्चर, ॲग्रीबायोटेक आणि फूडटेक विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाव्यात. ह्यासाठी हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे, ह्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मला ती माहिती तुमच्यापर्यंत पोचवायची होती. त्या पाठीमागचं कारण असं आहे की आता सध्याला एका फक्त IBPS AF4ची तुमची डिपेंडन्सी जी आहे ती डिपेंडन्सीसुद्धा कमी करण्यासाठी इतर ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी आपण स्वतःला म्हणजे विद्यार्थी म्हणून स्वतःला आपण प्रमोट केलं पाहिजे. आज आमच्याकडे 2016चा विद्यार्थी आला होता जो सध्याला कॅनरा बँकेमध्ये स्केल 2 आहे. तर ओव्हरऑल जागांबद्दल, त्यांच्या बँकेतल्या जागांबद्दल, बाकी सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा झाल्यानंतर कुठेतरी जेव्हापर्यंत जागा येत नाहीत तेव्हापर्यंत एक विद्यार्थ्यांमध्ये ते संभ्रम असतो की जागा किती येतील. तर त्या एक्झामच्या सोबत काय अपॉर्च्युनिटीज आपण काय काय केलं पाहिजे हे आपण ह्या आजच्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून जे ते पाहणार आहोत. ते पाहत असताना फक्त एक अनाऊन्समेंट मला सोबत तुमच्याशी करायची होती. ती म्हणजे ही अनाऊन्समेंट मला इनफॅक्ट करायला लावलेली आहे प्रशांत ढोले सरांनी. आपल्या अपकमिंग ऑफलाईन बॅचेस जे आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण पाठीमागे आपल्याला आपल्या क्लासला 11 वर्षे कंप्लीट होऊन 12 वर्षे स्टार्ट झालं होतं. तर त्यानिमित्तानं आपण आपले जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना एक 15 जूनपर्यंत आपण काय ऑफर दिली होती. पण नेमकं होत होतं की त्यामध्ये 4 महिने आणि 1 वर्षाची बॅच होती. आणि ॲग्रिकल्चरचा सिलेबस किंवा ॲग्रिकल्चरचं प्री संपते नोव्हेंबरमध्ये, मेन्स संपते डिसेंबरमध्ये, नंतर इंटरव्ह्यूचा पार्ट आहे. तर विद्यार्थ्यांना तो 4 महिन्याचा पार्ट जो आहे तो थोडासा अडचणीत जात होता. त्या पाठीमागचं कारण असं होतं की त्या 4 महिन्यामध्ये ॲग्रिकल्चरचा पार्ट होत नाही. तर आपण इनफॅक्ट हे प्रशांत सरांनी करायला लावलेलं किंवा जबरदस्तीनं करून घेतलेला पार्ट मी तुमच्यापर्यंत मांडतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पुढे ॲग्रिकल्चरच्या बॅच आहेत. आता आपल्याकडे जे विद्यार्थी 18 जून ते 30 जून या वेळेमध्ये येतील त्यांच्यासाठी वन टाईम फीस असावी 15,000, जी 2 टप्प्यामध्ये असावी 18,000. ही फक्त आणि फक्त ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी. त्याची व्हॅलिडिटी असेल 31 डिसेंबरपर्यंत बॅचेस करण्याची, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक 16 किंवा आता 18 जूनपासून ते 30 जूनपर्यंत 30-31चा महिना जो काय असेल तेव्हापर्यंत करता येईल. ज्यामध्ये रेग्युलर मुलांसारखं सगळं स्टडी मटेरियल, सगळे विषय जे आहेत ते, त्यानंतर ऑनलाईन बॅचचा ॲक्सेस, ऑफलाईन संपल्यानंतर ऑनलाईनचा ॲक्सेस, लायब्ररी किंवा आपली रिडिंगची फॅसिलिटी, मॉक इंटरव्ह्यू, ह्या तारखांच्या नंतर जेव्हापर्यंत आपल्याला इंटरव्ह्यूचा कॉल येईल तेव्हापर्यंत क्लासची बॅग, ह्या सगळ्या गोष्टी त्याला त्याच पद्धतीने मिळतील ज्या पद्धतीने इतर एनी ग्रॅज्युएटला मिळतात. तर ही गोष्ट आम्हाला स्टार्ट करायला लावलेली आहे. तर आपण ह्या मंथ एंडपर्यंत जे ते विद्यार्थ्यांनी ती करता येईल 30 जूनपर्यंत. तर साधारणतः पहिला पार्ट होता. जे विद्यार्थी ह्या गोष्टीशी ऑफलाईन कनेक्ट होऊ शकत नाहीत पण ऑनलाईन होऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपली आत्ता स्टार्ट झालेली बँकिंग प्राईम 6.0 ही जी बॅच आहे प्रथम ॲपवर, त्यावर सुद्धा फक्त ॲग्री ग्रॅज्युएटसाठी ही फीस जी 11 प्लस GST आहे ती 5 प्लस GST असेल. त्यामध्ये इन्स्टॉलमेंट पार्ट नाही कारण की तो ऑनलाईनवाला पार्ट आहे. त्याचीसुद्धा व्हॅलिडिटी याची व्हॅलिडिटी 1 वर्षापर्यंत असणार आहे नेहमीप्रमाणे. हे विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत करायचं आहे. स्टडी मटेरियलचा पार्ट जो आहे तो तुम्हाला प्रथम ॲपवर किंवा आपल्या टेलिग्रामवर सेम क्वांट रिजनिंग जो पार्ट बाकी ऑनलाईन विद्यार्थ्यांना मिळतो, इंटरव्ह्यूचा सपोर्ट मिळतो, हे सगळं करायचं आहे. फक्त याच्यासोबत विद्यार्थ्यांनी खाली पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्मची लिंक दिली गुगल फॉर्मची, तो फॉर्म भरून द्यायचा आहे. सो दॅट त्यांना तो कुपन कोड पाठवता येईल ऑनलाईन मुलांना आणि ऑफलाईन मुलांना कॉन्टॅक्ट करून साधारणतः त्यांच्यापर्यंत ती माहिती व्यवस्थित पोहोचवता येईल. आपण आपल्या विषयावर आहेत तर तुमच्यासोबतचे जितके काही मित्र सध्याला AFO करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची. खाली टिकट लाईनमध्ये तसं मी व्यवस्थित ती माहिती सांगितलेली आहे. आपण थोडंसं पुढे यात ज्या मुद्द्यांबद्दल मला डिस्कस करायचं होतं. बघा, तुमच्यापैकी काही जण जे आहेत ते ग्रामीण बँकेच्या SO स्केल 2 साठी इलिजिबल आहेत. तर त्यांच्या मनामध्ये चाललं आहे किती जागा आहेत, त्यांच्यासाठी 17 जागा आहेत. त्याच्याविरुद्ध जर त्याने बघितलं की ग्रामीण बँकेच्या स्केल 1, कारण की याच्यात प्रॉब्लेम असा आहे की या स्केल 2मध्ये जागा MGB आणि VKGBमध्ये नाही आहेत. तर त्यामुळं इथं MGB VKGB तर इथं अप्लाय करू का असं त्यांचं म्हणणं आहे. किंवा काहींना असं वाटतं चला इथं जागा कमी आहेत तर आपण ग्रामीण बँकेमध्ये स्केल 1ला बाजूच्या राज्यातून जिकडे जागा जास्त आहेत तिथून अप्लाय करावं का. तर सगळ्यात पहिल्यांदा माझा हा अंदाज आहे
की जागांची इरेस्पेक्टिव्ह जागांची संख्या त्या 70 जरी असतील तरी पण, आणि इकडच्या जागा ज्या आहेत त्या जास्त जरी असतील तरीसुद्धा इकडचा कट ऑफ जो आहे तो कमी लागतो आणि लागणार सुद्धा आहे असं वाटतं. कारण की मागच्या वर्षी 120 आणि आताच्या 70 जागा जरी अर्ध्यापेक्षा थोड्या जास्त असतील तरीसुद्धा मुलं ॲप्लिकेशन बाकी सगळ्या पाहता इकडच्या इरेस्पेक्टिव्ह ऑफ एनी स्टेट इकडचा कट ऑफ जो आहे तो कमी लागू शकतो इकडच्यापेक्षा. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना अनुभव आहे त्यांनी पहिला प्रेफरन्स मला असं वाटतं ग्रामीण बँकेच्या स्केल 2ला द्यावा. राहिला विषय काही दुसरे विद्यार्थी ज्यांनी ग्रामीण बँकेची स्केल 1 फॉर महाराष्ट्र आणि ग्रामीण बँकेची स्केल 1 फ्रॉम नियर बाय स्टेट तर कुठून पाहावं. कारण की बाजूच्या राज्यांमधून टोटल नंबर ऑफ वेकन्सीज चांगले दिसतात. मध्य प्रदेशमधून दिसत आहेत, तेलंगणामधून क्लरिकलच्या वेकन्सीज दिसत आहेत, कर्नाटकामधून दिसत आहेत. नेमकं कुठून पाहावा तर पाठीमागे मी एक व्हिडिओ बनवला होता, तुम्हाला आठवत असेल, SBI क्लर्कचा. तो चाललाही होता आणि विद्यार्थ्यांना शेकडो विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा फायदा झाला. मी सांगितलं होतं की जर SBI क्लरिकलमध्ये तुम्हाला SBI क्लर्कचं सांगतोय, SBI क्लर्कला रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही गुजरातमधून अप्लाय करा आणि कमी रिस्क किंवा रिस्क घ्यायची नसेल तुम्ही राजस्थानमधून अप्लाय करा. आणि निश्चित मला असं वाटतं कट ऑफसुद्धा त्याच पद्धतीने लागले होते. तर इथे सुद्धा तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल, निश्चित LPTची रिस्क म्हणतो मी, LPT किंवा इंटरव्ह्यू कोणत्या भाषेत होईल याची रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही त्या केसमध्ये कर्नाटकासारखा विषय तुम्ही कर्नाटकासारख्या ठिकाणून तुम्ही अप्लाय करू शकतात. तेलंगणामध्ये क्लरिकलच्या वेकन्सी जास्त तिकडून अप्लाय करू शकतात रिस्क घ्यायची असेल तर. आणि रिस्क घ्यायची नसेल, माहिती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये जायचं नाही तर अशा वेळेला तुम्ही महाराष्ट्रातून अप्लाय केलं पाहिजे. पण एक लक्षात घ्या, खूप लोकांना असं वाटतं की लगेच काही जण चहाच्या टपरीवर बसल्या बसल्या म्हणतात की अरे तिकडे जन्मभर राहावं लागेल. दादा 1-2 वर्ष जर तू जॉब केला तिकडं तर 2 वर्षानंतर येणाऱ्या ज्या काही स्केल 2च्या एक्झाम्स आहेत, स्केल 2च्या एक्झाम ह्या दरवर्षी ग्रामीण बँकेच्या येतात, ह्या दरवर्षी SBIच्या CBOच्या येतात, ह्या मागच्या 3 वर्षापासून दरवर्षी बँक ऑफ महाराष्ट्र स्केल 2 स्केल 3च्या येतात. तो त्या एक्झाम देऊन परत इकडे येऊ शकतो. माझ्याकडं प्रत्येक कॅटेगरीचं एक एक एक्झाम्पल आहे. जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल विषय काढला तर माझ्याकडं आपला जुना विद्यार्थी आहे पवन कुलकर्णी, ज्याचे ग्रामीण बँकेमध्ये ज्या दिवशी 2 वर्षे कंप्लीट होत होते त्याच दिवशी एक्झॅक्ट 2 वर्षे कंप्लीट होते, एक दिवस पण जास्त आहे, त्या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्राची ॲड आली स्केल 2ची. तर तो बडोदामध्ये एका म्हणजे अहमदाबादमध्ये गुजरातमध्ये एका बँकेमध्ये होता, ग्रामीण बँकेमध्ये. तिथून तो स्ट्रेट त्याचा जिल्हा होता परभणी, तिथंच त्याला बँक ऑफ महाराष्ट्राने स्केल 2ची पोस्टिंग दिली. तर त्यामुळं असं काही नाही की इथं गेलं म्हणजे जन्म भरावा लागेल. तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा हातपाय मारले तर तुम्ही तुमच्या राज्यामध्ये येऊ शकता. त्यामुळं आपण एक्झॅक्ट कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतोय, आपण पहिल्यामध्ये बसतोय, दुसऱ्यामध्ये बसतोय, तिसऱ्यामध्ये बसतोय, हे व्यवस्थित पाहावं आणि त्याच्यानंतर निर्णय घ्यावा. मी प्रत्येकाच्या कट ऑफबद्दल पण सांगितलं. ऑब्व्हियसली हा इकडचा कट ऑफ सगळ्यात कमी, त्यानंतर इकडचा नियर बाय स्टेटमध्ये मी आत्ता 1-2 राज्यांची नावं घेतले, इकडचा आणि मग इकडचा असेल. प्रीमध्ये तो गॅप मोठा असेल, मेन्समध्ये हा जो गॅप असेल कट ऑफचा आहे कमी असेल. तर हा एक पार्ट झाला. ह्याचंच उत्तर आत्ता मी जे शेवटचं उत्तर दिलं याचं होतं की RRB ऑफिसर स्केल 1 फ्रॉम महाराष्ट्र अँड नियर बाय स्टेट. आत्ता जे सांगितलं तेच की महाराष्ट्रामधून कोणी की ज्याला खूप सेफर साईड जायचं आहे, इकडे तिकडे प्रॉब्लेम नाही आहे. किंवा आता जर तुम्हाला LPTचा इश्यू असेल तुम्ही मध्य प्रदेशचा विचार करू शकता. पण मध्य प्रदेशमधून विचार करा तुम्ही एकटेच नाही, आसपासच्या स्टेटचे खूप लोक आहेत जे मध्य प्रदेशचा विचार करतात. त्यामुळं ह्या वेळेला जर रिस्कवाला पार्ट बघायचा असेल तुम्हाला कर्नाटकाचा ऑप्शन आहे, तुम्हाला तेलंगणाचा ऑप्शन आहे. इनफॅक्ट त्याच्यावरचा ग्रामीण बँकेच्या नोटिफिकेशनचा व्हिडिओ मी बनवला होता आणि त्यामध्ये खूप डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कस केल्या होत्या. बघा त्याच्यानंतर तुमच्या AF4ला तर वेळ आहे. आता होतं कसं की कोणत्याही जनरल ग्रॅज्युएटच्या जे एक्झाम्स आहेत त्या जनरल ग्रॅज्युएटच्या एक्झाममध्ये हा 1:200चा रेशो असतो. म्हणजे तुमच्या 5,000 जागा आल्या SBI क्लर्कच्या तर इंटू 210 लाख ॲप्लिकेशन असतात. अराऊंड म्हणतो मी 200च्या आसपास ॲप्लिकेशन असतात. हाच आकडा न्यू इंडियासारखी ॲडव्हर्टिजमेंट आली आणि न्यू इंडियासारख्या ॲडमध्ये समजा 300 जागा असतील तर हाच रेशो जो आहे तो 300 जागा असतील तर हाच रेशो 1:250पर्यंत जातो. 1:250पर्यंत जातो. तुम्ही पुन्हा एकदा ह्याच्या ठिकाणी समजा तुम्ही जागा घेतल्या RBIच्या, हा रेशो अजून वाढतो. पण कोणत्याही IBPS किंवा SBIच्या केसमध्ये हा 1:200 असतो. हा रेशो अजून ड्रास्टिकली उतरतो ज्यावेळेला स्पेशलिस्टची कोणती एक्झाम असेल आणि तो रेशो एक तर 1:50 पासून ते 1:80पर्यंत येतो ज्यावेळेला तुम्ही एखादी AFO सारखी एक्झाम देत आहेत. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, AFOचे सेंटर एक्झाम सेंटर भारतामध्ये सगळीकडे आहेत. आता सध्या ज्या कॉटन कॉर्पोरेशनची ॲड आलेली आहे त्याची एक्झाम सेंटर कमी आहेत म्हणलं की मुलं नाक मुरडतात. असं करू नका. याचं एक्झाम सेंटर मुंबई आहे. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यापैकी मी म्हणतो काही 2 ते 3 जिल्हे असतील ज्या जिल्ह्यांची ज्या जिल्ह्यांची जी आहे ती मुंबईसोबत एवढी कनेक्टिव्हिटी असेल. म्हणजे 2-3 जिल्हे असतील, 4 जिल्हे असतील, पण राहिलेल्या जिल्ह्यातल्या मुलांनी जे आहेत हे
ते एक कारण न सांगता अप्लाय केलं पाहिजे, कारण की इकडं तो रेशो अजून 1:50च्या खाली येतो, मग तो 40 येऊ शकतो, मग तो 30 येऊ शकतो, त्यापेक्षा खाली येतो. तर त्यामुळं जे ॲग्री कॉस्ट आहेत त्यांनी इथं निश्चित अप्लाय केलं पाहिजे. कॉटन कॉर्पोरेशनला तुम्ही अप्लाय केलंच पाहिजे, हे माझं मत आहे. सर, माझ्याकडे समजा ग्रामीण बँकेचे दोन्ही फॉर्म भरायला पैसे आहेत आणि कॉटन कॉर्पोरेशनचे भरायला नाही आहेत, तर मी काय करू, ग्रामीण बँकेचे पैसे इकडे लाव आणि या पद्धतीने बरं, जर तुम्ही इलिजिबल असाल तर. जे काही त्यांच्या कट ऑफ डेट आहेत एक्झामच्या ॲप्लिकेशनच्या, ते एकदा बघून घ्या. हा कट ऑफ डेटचा प्रॉब्लेम फक्त जे आत्ता 2024 ग्रॅज्युएट होत आहेत हा त्यांनाच आहे, बाकी तो प्रॉब्लेम कुणालाही नाही. जे 2300 आहेत, 2200 आहेत, 2100 ग्रॅज्युएट आहेत त्यांना याचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे ह्या एक्झामला अप्लाय करा. मला माहिती आहे एक्झामची फीस 1,500 आहे, मला हेही माहिती आहे की एक्झाम सेंटर कमी आहेत. मी त्यानंतरसुद्धा तुम्ही जेवढी, आता ही रिस्क नाही म्हणता येणार, पण हा थोडासा नाहक खर्च आहे, पण त्याला आपण टाळू शकत नाही, कारण की तिकडचं जे कॉम्पिटिशन असणार आहे हे तुमच्या LICच्या, तुमच्या NICLच्या, तुमच्या RBIच्या, तुमच्या IBPS क्लर्कच्या, तुमच्या SBI क्लर्कच्या, तुमच्या टिपिकली स्पेशलिस्ट ऑफिसरच्या, ह्या सगळ्यांपेक्षा हा खूप कमी असणार आहे. त्यामुळं बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथं ॲप्लिकेशनसाठी एक्झाम सेंटर मुंबईवर असल्यामुळं आपण नंबर ऑफ सेंटर जास्त असतील तर अशा एक्झामची अटेंडन्स 90%च्या वर जाते. खूप लोक अप्लाय करतात, पण अप्लाय केल्याच्या नंतर एक्झाम सेंटर दूर आहे म्हणून जाणारे कमी असतात. तर ज्यावेळेस नंबर ऑफ सेंटर जास्त असतात तर ॲप्लिकेशनपैकी 90% लोक एक्झामला जातात, पण ज्यावेळेला एक्झाम सेंटर कमी असतात तोच आकडा 60 ते 80%पर्यंत, अंदाजे 70%पर्यंत जातो. म्हणजे ॲब्सेंटी वाढलेली असते. तो सुद्धा तुमच्यासारख्या जेन्युइन मुलांना एक फायदा आहे. तिथून पुढे सर, अजून कोणती अपकमिंग रिक्रुटमेंट जी आहे ती FCI किंवा CWCची आहे का? FCIचे वेटिंग सध्या चालू आहेत, CWCचं प्रोसेस ऑनगोईंग आहे. तर ह्या दोघांची काही वाटत नाही. मागे RCFच्या जागा आल्या होत्या आणि प्रशांत सर ह्यातली एकही छोटी जागा सोडत नाही. ते AFOच्या सोबत या वेगवेगळ्या एक्झामवर फोकस करण्याच्या पाठीमागचं कारण असते. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, ह्या वेळेला जर का कोणी माझ्यासहित कुणीही यावर्षी AFOला किती जागा येतील हे डिस्कस करणं म्हणजे मला असं वाटतं तो एक निरर्थक गोष्ट आहे, कारण की अशा पद्धतीने एखाद्या वेळेस तुम्ही PO प्रेडिक्ट करू शकता, क्लरिकल होऊ शकतं, पण AFOच्या वेकन्सीज या प्रेडिक्ट करणं खूप अवघड आहे. त्यामुळं कुणाच्याही गोष्टीवर, इन्क्लुडिंग माझ्या, जर कोणी आम्ही सांगितलं की एवढ्या येतील, X येतील, Y येतील, Z येतील, कशावरही त्या केसमध्ये विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळं अशा वेळेला आपली रिस्क मिटिगेट करण्यासाठी आपण इथे इलिजिबल असतो, तर इथं तर फ्रेशरच्या जागा आहेत, अशा ठिकाणी अप्लाय केलं पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला कंटिन्यू सांगून समजा तुमच्याकडे अप्लाय करून घेतलं. तुम्ही बघा, त्या असलेल्या 120 प्लस मला वाटतं 20 का 40 जागांपैकी जास्तीत जास्त मराठी मुलं, 150च्या आसपास जागा आहेत, जास्तीत जास्त मराठी मुलं असतील. जर का तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी अप्लाय केलं तर 50%पेक्षा जास्त लोक मराठी असू शकतात, जर का तुम्ही सगळ्यांनी कलेक्टिव्हला अप्लाय केलं. एकट्या जायला भीती वाटायला, स्पेशली मुली वगैरे काही असतील तर मला असं वाटतं ग्रुपने तुम्ही मुलींच्या ग्रुपने जाऊ शकतात. मग तिथे मुंबईमध्ये असलेल्या नातेवाईकाची मदत जे ते स्टेसाठी घेऊ शकतात. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. त्याच्यानंतर सध्याला वेटेज ऑफ ॲग्रिकल्चर सब्जेक्ट इन प्रिपरेशन, खूप वेळेस जे नवीन मुलं आहेत, सध्याला नवीन आत्ता जॉईन झालेले किंवा आत्ता तयारी स्टार्ट केलेले, हळूहळू तुम्ही ॲग्रिकल्चरचा वेटेज तुमच्या अभ्यासातला वेळ जो आहे तो वाढवू शकतात. सुरुवातीला जो काही लेक्चरचा टाईम आहे आणि सोबत होमवर्कचा टाईम आहे तो ॲग्रिकल्चरचा संपला की जास्तीत जास्त वेळ ह्या 2024 ग्रॅज्युएट मुलांना क्वांट रिजनिंग इंग्लिशला द्यावा लागेल. तर तिकडचा वेळ जास्त देऊन हळूच पहिल्यांदा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्यांना ग्रामीण बँकेची PO, ग्रामीण बँकेची क्लर्क, IBPS क्लर्कच्या प्रीमेन सगळ्या संपून जातात. तर तसं फोकस करून ॲप्टिट्यूडवर हळूच ऑक्टोबरपासून त्यांना जास्त वेळ ॲग्रिकल्चरसाठी जे ते देता येईल. आणि जे 2023, 22, 21चे ग्रॅज्युएट आहेत त्यांना डिपेंडिंग की त्यांची प्रीची तयारी कशी आहे त्या बेसिसवर किती वेळ प्रीला आणि किती वेळ मेन्सला हे ठरवून अशा पद्धतीने जे ते तयारी करता येईल. तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, खूप वेळेस आपल्याला LPTबद्दल, ज्या आपण इतर स्टेटमधून अप्लाय केलं, किंवा लँग्वेज यूज्ड इन इंटरव्ह्यू, की इंटरव्ह्यूमध्ये कोणती भाषा वापरते त्याच्यावरून डाऊट आहे. तुमच्या माहितीसाठी आत्ता ज्या ग्रामीण बँकांच्यामध्ये इंटरव्ह्यू झाले होते, ग्रामीण बँकाच्या स्केल 2च्या इंटरव्ह्यूला तर प्रॉब्लेमच नाही बरं का, कारण की स्केल 2च्या इंटरव्ह्यू तुम्हाला कुठंच जावं लागत नाही. स्केल 2चे इंटरव्ह्यू तुमचे इथे महाराष्ट्रात जागा जरी 0 असतील तरी पण स्केल 2चे इंटरव्ह्यू महाराष्ट्र ग्रामीण बँकेचं पॅनल घेतं, कारण खूप नवीन जुन्या पोरांना माहीतच नसतं आहे. स्केल 2च्या केसमध्ये तो प्रॉब्लेम नाही. तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आणि लँग्वेज यूज्ड इन इंटरव्ह्यू ह्याचा सगळ्यात जास्त तोटा जो आहे तो ह्या इथून अप्लाय केलं तर होऊ शकतो. पण प्रॉब्लेम काय, पहिल्यांदा मी आता एवढ्या लोकांना विचारतो, मला मिक्स रिव्ह्यूज येत आहेत.
जुन्या पोरांकडून जे दुसऱ्या राज्यांमध्ये ग्रामीण बँकेमध्ये लागलेले आहेत. काही लोक तर म्हणतात आमची तर LPT झाली नाही. काही जण म्हणतात ह्या म्हणजे काही जण ग्रामीण बँकेतले नाही, नॅशनल बँकेमध्ये म्हणले की हो आमची LPT झाली होती म्हणून. बरं LPTमध्ये फेल करतात का तर नाही म्हणे. LPTमध्ये पहिल्यांदा समजा तुम्ही पास नाही झाले तर अजून पुढची डेट द्या की ही आहे तुमची पुढची एक्झामची डेट. आता त्याच्यानंतरच्या प्रोसेसमध्ये काय काय झालं, असे कॅन्डिडेट एकदम शोधून सापडून येते, मला तर काही सापडत नाहीत सध्याला. तर त्यामुळं पुढे काय झालं त्याबद्दल माहिती नाही. पण जर का तुमची तयारी सो आहे, ॲव्हरेज आहे किंवा अबव ॲव्हरेज जरी असेल, आणि अबव ॲव्हरेज जरी असेल पण एक्सलंट कॅटेगरीत नसेल तर माहिती आहे की याच्या ज्या जागा आहेत काय म्हणतात त्याला, ज्या बँक ऑफ आपल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने VKJB जागा आहेत, हे क्रीम पुरं खाणार आहेत. क्रीम पुरं खाणार तर आपल्या हातात काय मिळेल, तर कमीत कमी अशा राज्यांमधून अप्लाय केलं तर आपल्याला मी ॲव्हरेज, अबव ॲव्हरेज आणि बिलो ॲव्हरेज पोरांबद्दल बोलतोय सध्याला. एकदम अशा पद्धतीने कॅटेगरी करणं चुकीचं आहे. पण अभ्यासाच्या हिशोबानं प्रत्येकानं पर्सेंटेजच्या हिशोबानं आपण ठरवावं की आपला अभ्यास कुठपर्यंत आहे आणि कशा पद्धतीने आहे. आता ही जी कॅटेगरी आहे ही ऑटोमॅटिकली दर 2-2 महिन्याला बोलू शकते विद्यार्थ्यांनी आपापला अभ्यास केला तर. अशा पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांनी जे आहेत ही किंचित रिस्क घेऊन बघायला हरकत नाही आहे. ते रिस्क घेऊ शकतात. आणि तसंही तुम्ही बघा कर्नाटकातल्या वेगवेगळे एक्झाम सेंटर तुम्हाला दिसत तेलंगणाची मुलं आहेत, नांदेडचे सेंटर तुम्हाला बऱ्यापैकी तेलंगणाची मुलं दिसतील. ह्या लोकांना कधी भीती वाटत नाही का त्या गोष्टीची? मग त्या लोकांना जर वाटत नसेल, आतापर्यंत एवढ्या महाराष्ट्रातल्या जागांवर जे आहे हे बाहेरच्या राज्यातल्या मुलांचं अतिक्रमण होतं, तर ह्या लोकांना कधी मराठीची भीती वाटली नाही का? आणि तेवढी भीती आपण जे बाळगतोय ती तेवढी जेन्युइन आहे का, हे सुद्धा याचासुद्धा विचार तुम्ही केला पाहिजे. निश्चित या गोष्टीमध्ये रिस्क आहे, पण तुम्ही तुमच्यापैकी ज्या लोकांना असं वाटतं की इथून तसंही होणार नाही आहे तर तिथं कमीत कमी जाऊन आपण मेन्स तरी देऊन बघितली पाहिजे, आपण इंटरव्ह्यू तरी देऊन बघितला पाहिजे. आणि ह्या केसमध्ये लँग्वेज यूज्ड इन इंटरव्ह्यू खाली तुमच्या साऊथमधल्या कोणत्या राज्यांमधल्या लोकांना जे ते इंग्लिश खूप कम्फर्टेबल येते. आणि मी तरी असं पॅनल अजून पाहिलं नाही. जर का मी त्यांना म्हणलं की सर कॅन आय आन्सर कॅन आय आन्सर ऑल क्वेश्चन इन इंग्लिश, किंवा तुम्ही मला प्रश्न इंग्लिशमध्ये विचारू शकतात का, हे जरी म्हणलं तर कुणी पॅनल मेंबर एकदम रूडली पाठीमागं लागून जे आहेत ते अशा पद्धतीने बोलण्याचं माझ्या तर ऐकिवात नाही आहे. तर त्यामुळं अशा पद्धतीने आपण कुठे आहोत, आपण कुठे बसतो, आपण आपली रिस्क टेकिंग ॲबिलिटी किती आहे ह्या बेसिसवर सगळ्या ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटने हे ठरवायचं आहे. अजून ह्याच्याशिवाय ही तुमचे काही प्रश्न असतील तर निश्चित कमेंटमध्ये टाकून द्या. मी कमेंटमधले ते प्रश्न वाचतो आणि कमेंटमधले प्रश्न वाचून साधारणतः आपण ठरवूयात की त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन जर पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेता आले तर मी त्या पद्धतीने कव्हर करतो. पण तुमचे अजूनही काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स ह्या माध्यमातून पोहोचू शकतात. आणि नवीन पोरांपर्यंत एवढी एकच बातमी पोहोचवा की आपल्या ऑफलाईन बॅचेसमध्ये जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी आपण एकदम कमी फीसमध्ये सध्याला या गोष्टी जे आहेत ते उपलब्ध करून दिलेल्या आहेत. 31 डिसेंबरपर्यंत त्यांच्या ऑफलाईन आणि इंटरव्ह्यूचा कॉल ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यांना सगळ्या गोष्टींचा सपोर्ट हा आपल्या माध्यमातून जो असणार आहे. मला असं वाटतं ही एक गोष्ट आहे, ह्या गोष्टींमुळं निकाल वाढण्याचे जे ते निश्चित मत होईल. कारण की त्यासाठी एकदम सकाळी 7-8 पासून ते रात्री 9-10 वाजेपर्यंत डेली आणि 7च्या 7 दिवस प्रशांत सर आहेत, सतीश जगताप सर आहेत, हे सगळेजण ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांसाठी झटत आहेत. आणि इनफॅक्ट ही जी गोष्ट करून घेतलेली आहे एकदम फॅकल्टी मिटिंगमध्ये सगळ्यांशी भांडून ही प्रशांत सरांनी खूप पाठीमागं लागून, आणि त्यातल्यात मी सांगितलं तुम्ही सांगा तर ते सांगितलं तुम्ही नाही सांगायचं सर, ती गोष्ट तुम्हीच सांगायची. तर ती गोष्ट माझ्याला आणलेली आहे. त्यामुळे मला असं वाटलं की महत्त्वाची माहिती आणि सोबत ही ऑफलाईन बॅच आणि जे नवीन विद्यार्थी ऑनलाईन बॅच करू इच्छित आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवायचा आहे. आणि जे विद्यार्थी हे करू इच्छित आहेत त्यांनी खाली जो गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्मची लिंक भरून द्यायची आहे. एवढीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मला द्यायची होती. अभ्यास ह्याच पद्धतीने सुरू ठेवा. धन्यवाद.